स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या बातमीने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व बसस्थानकाचा आढावा घेण्यात येत आहे। यातीलच साक्री बसस्थानकातील महिलांच्या सुरक्षेसाठी साक्री बसस्थानकात पोलीस चौकी उभारून पोलीस कर्मचारीसह महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून करण्यात येत आहे। प्रवासी बांधवांच्या सुरक्षेसाठी साक्री बसस्थानकात 2 स्ट्रीट लाईट, साक्री व पिंपळनेर येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक आणि अजून 2 CCTV कॅमेऱ्याची मागणी साक्री आगाराच्या वतीने करण्यात आली आहे। साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या आदेशाने दामिनी पथक सतत गस्त घालत असल्याने व CCTVची करडी नजर असल्याने साक्री बसस्थानकात छेडखानीच्या प्रकार आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यात यश आले आहे। स्वारगेट बसस्थानकातील प्रकाराने परिवहन मंत्र्यांसह पोलिसांची झोप उडाली होती। काल रात्री सुमारे 1:30 वाजेच्या दरम्यान नराधमाला पोलिसांनी अटक केली व पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे। आरोपीला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याने त्याने 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। 70 तासाच्या अथक प्रयत्नानंतर खाकीने त्याच्या मुसक्या आवळल्या। आपल्या जवळपास होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा डायल क्रमांक 112 आणि साक्री पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक 025 68 24 23 33 हा नंबर लक्षात असू द्या। धुळे जिल्हा पोलीस दलातील साक्री पोलीस आपल्या सुरक्षेसाठी नेहमी सतर्क आहेत, अशी माहिती साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्याकडून देण्यात आली आहे। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे।